सर, माझ्या बहिणीला डॉक्टरांनी एक्टोपिक प्रेग्नन्सी सांगितलं आहे. एक्टोपिक म्हणजे नेमकं काय असतं ते मला जाणून घ्यायचं. हे बघ, ही गर्भपिशवी आहे, या ट्यूब्स आहेत, राईट, युनिमार्केट. प्रेग्नन्सी जेव्हा गर्भपिशवीत राहते तेव्हा ती नॉर्मल प्रेग्नन्सी आहे. परंतु गर्भपिशवी सोडून इतर कुठेही प्रेग्नन्सी जर चिकटली आणि तिथे वाढू लागली तर त्याला इक्टोपिक प्रेग्नन्सी असं म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल इक्टोपिक म्हणजे अदर दॅन गर्भपिशवी, दुसरीकडे, राईट. मोस्ट कॉमनली ट्यूब मध्ये गर्भपिशवी येतो, कारण की ह्या बीजांडकोशातनं श्रीबीज या ट्यूब मध्ये येतं, शुक्राणू इथे येतात आणि फलित झालेलं श्रीबीज म्हणजे गर्भ छोटा हा या ट्यूब मधनं गर्भपिशवीत येता इथे जेव्हा चिटकून जातो तर त्या ट्यूबल प्रेग्नन्सी म्हणतात. मग ही ट्यूबल इक्टोपिक धोक्याची असते, कारण की ह्या ट्यूबची साईज खूप छोटी आहे आणि जर इथे तो गर्भ वाढू लागला तर बऱ्याच वेळा ही ट्यूब फुटते आणि आतमध्ये पोटात रक्तस्राव होतो. त्यामुळे इक्टोपिक प्रेग्नन्सी काळजीची असते, धोक्याची असते, कारण की पेशंटला आतमध्ये पोटात रक्तस्राव होऊन पेशंट शॉक मध्ये जाऊ शकतो किंवा त्याच्या जीवाला देखील धोका होऊ शकतो. तर कधीही अर्ली प्रेग्नन्सी राहिली आणि त्या अर्ली प्रेग्नन्सी मध्ये आपल्या लक्षात आलं की पेशंटला सडनली पोटात दुखायला लागलं तर डेफिनेटली तुम्ही इक्टोपिक प्रेग्नन्सीची शंका घेऊ शकता. अशा वेळेस ताबडतोब डॉक्टरकडे गेलं पाहिजे आणि सोनोग्राफी केलं पाहिजे. आणि जर डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की इक्टोपिक आहे आणि जर सल्ला दिला ऑपरेशन इमर्जन्सी करावं लागेल तर ते करून घेतलं पाहिजे. हे सगळे ऑपरेशन लॅप्रोस्कोपिक होतात आणि लॅप्रोस्कोपीने छोट्या छिद्रातनं 2 होल मधनं हे ऑपरेशन करू शकतो आपण आणि पेशंट पटकन रिकवर होतो. विदिन 24 आवर्स पेशंट घरी जाऊ शकतो. तर लॅप्रोस्कोपीचा हा फायदा आहे की आपण इमर्जन्सी जरी असलं, पोटामध्ये खूप रक्तस्राव जरी झालेला असला तरी लॅप्रोस्कोपीने आपण हे ट्रीट करू शकतो.